अरे 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 नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी चाललोय वरच्या कारुण्यामध्ये आणि आज तारीख आहे 6 जून आणि या आजच्या 6 जून या तारखेला स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगड येथे पार पडला होता. तर त्यानिमित्त माझ्या या महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना मी शुभेच्छा देतो आणि या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला तर कळलंच असेल या व्हिडिओच्या कॅप्शनमधून की या व्हिडिओमध्ये काय झालं, नक्की व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर मी वरच्या कारुण्यामध्ये एका कामानिमित्त आलो आहे. माझे मामा राहतात इकडे. हा वरचा कारुण्याचं गाव म्हणजे माझे इथे सगळेच मामाच आहेत आणि त्यांच्या तिकडे आलोय मी. बघूया पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता आपण पोचलो आहोत वरच्या कारुण्यामध्ये. हे बघा, जस्ट पोचतोय बाईकवरून. सोबत दादा देखील आहे आणि आशिषच्याच घराजवळ आपण बाईक पार्क करतोय. तर मित्रांनो, आपण वरच्या कारुण्यामध्ये एका कामानिमित्त मामांकडे आलो होतो, परंतु आता इकडे आल्यानंतर असं कळलं की ते शेतामध्ये आहेत. तर बोललो बघूया काय करतायत. तर आता कोकणामध्ये कालपासूनच आपल्या श्रीवर्धनमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि ह्याच्या अगोदर पाऊस झाला पण तो अवकाळी पाऊस होता. पण आता प्रत्यक्ष जो रेग्युलर जो पाऊस चालू असतो तो पावसाला सुरुवात झाली आणि कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली की सुरुवात होते ते सुरुवातीचं शेतीचं काम म्हणजे पेरणी आणि त्या पेरणीला सुरुवात झाली आहे. मान्सून पूर्व जी कामं असतात ती घरची असू देत किंवा शेतीची, ती कामाला सुरुवात होते आणि ही पेरणीला सुरुवात झाली आहे. तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता. इकडे मामा आहेत आणि ते पेरणी करतायत, नांगर धरलाय. आपल्या कोकणामध्येच आता ही म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे नांगरणी होते ती आपल्या कोकणातच बघायला मिळते. तुम्ही जर घाटावरती किंवा इतर ठिकाणी गेलात तर तुम्हाला शेती करताना बघायला मिळेल, परंतु आता इथे तुम्ही बघितलात तर आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे लाकडी नांगर आणि 2 बैलांच्या माध्यमातून शेती केली जाते, नांगरली जाते. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने नांगरणी होते इकडे. हे इकडे माझ्या मागे बघाल तुम्ही तर इथे दादा आहे, आशिष आहे, सुजित आहे आणि इकडे ही मामी, 2 मामी आहेत. हे जे शेतामध्ये नांगरल्यानंतर ज्या ढेकळा असतात ते फोडण्याचं काम चालू आहे त्यांचं, आपण बघू शकता. तर पारंपरिक पद्धतीने इथे नांगरणी होते. हे बघा, मामाचे नांगर धरलाय आणि नांगरणी चालू आहे. आता कोकणामध्ये कसं झालंय, कामाधंद्यानिमित्त लोक मुंबईला शेती सोडून गेलेत आणि इथे आता हा जो पारंपरिक जो आपला शेतीचा जो व्यवसाय आहे तो लोक सोडून मुंबईला गेलेत. पण जे काय आहे ते कोकणामध्येच आहे. पेरणी चालू आहे. बघा तुम्ही, मामा पेरणी करतात. आपण त्यांना पण विचारू कसं वाटतंय. मामा, तुम्ही कधीपासून हे करताय? किती वर्ष झाली तुम्हाला हे पेरणी म्हणजे शेती करताय? मी 1987 सालापासून नांगर धरतोय. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली, लावणी चालू असताना तिथून माझ्या हातात नांगर, त्यांनी नांगर दिला. आज सगळा तुम्ही हे वारसा जपून ठेवलाय. मला हा आवडीचा विषय माझा आहे, नांगर धरणे हा. ओके. तर हे बघा, हे मामा आपण पारंपरिक वेशामध्ये तुम्ही बघत असाल, पारंपरिक वेशामध्ये आणि नांगरणी करतायत. तर मामा, आता आपण जी पेरणी करताय ते आपल्याकडे कोणते म्हणजे कशाची पेरणी करताय तुम्ही? भाताची सुद्धा आहे आणि नाचणीची सुद्धा आहे. ओके. आपला रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो, परंतु सध्या अशी परिस्थिती आहे इथे की सगळ्या ज्या शेतकरी बांधवांनी शेती सोडून मुंबई गाठली आहे आणि त्याच्यामध्ये काही असे शेतकरी जे देखील आहेत ते आपला पारंपरिक शेती ही करतायत आणि चालू आहे त्यांच्याद्वारे. बघू शकता मामा आहेत इकडे, चालू आहे सकाळपासून शेती करता. आपल्याला यायला थोडं लेट झालं, त्यांनी बरचसा इथे नांगरलाय. बघा, एका साईडला पेरणी करून झाले, भाताची पेरणी चालू आहे. इथे पेरणी झाल्यानंतर नांगरणी झाल्यानंतर ढेकळं, मोठी मोठी ढेकळं असतात आणि ती ढेकळं फोडण्याचं काम ही आमची मामी करते इकडे. हे बघा, इथे पण चालू आहे. बघा, ही पण इकडे पण ही मामी ढेकळं फोडण्याचं काम चालू आहे. आणि
हे दृश्य तुम्हाला फक्त कोकणातच अनुभवायला मिळेल आणि जर तुम्ही कोकणात असाल तर हे दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळेल। दोन बैलांसोबत लाकडी नांगराने दोन बैलांच्या सहाय्याने नांगरणी करताना तुम्हाला हे कोकणाचं दृश्य पाहायला मिळेल। आता काय झालंय, सगळे मुंबईला गेलेत आणि हे दृश्य त्यांना बघायला मिळत नाही। हे जे सुख आहे ते फक्त कोकणातच आहे आणि ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून जे आपले कोकणी बांधव मुंबई ठिकाणी राहतात, वास्तव्याला आहेत, त्यांना देखील ह्या नांगरणी करतायत आणि पेरणी होते त्याचा आनंद त्यांना पण मिळेल। इकडे एका बाजूला ऊन पडलंय आणि एका बाजूला पावसाचं वातावरण तयार झालंय। 2 दिवस पाऊस होतोय आपल्या श्रीवर्धनमध्ये आणि नुकतंच म्हणजे चांगल्या पद्धतीने पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसासोबत आपल्या जे कोकणी बांधव आहेत त्यांचे शेतीचे जे कामं असतात ते कामाला सुरुवात देखील झाली आहे। हे बघा, एका बाजूला नांगरणी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हे मामी पेरणी करते, भाताची पेरणी करते। इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पेरणी होते। इकडे पारंपरिक पद्धतीदृष्ट्या इथे शेती केली जाते आणि ही आपली जी परंपरा आहे ती कायम राखण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतोय आणि बघूया चालू आहे काम। हा नजारा बघाल तुम्ही कोकणचा हे दृश्य। पाऊस झाल्यानंतर जी काय झाडांवरती जी हिरवळ आली आहे आणि हा दृश्य तुम्ही बघू शकता, टवटवी जी झाडांवरती आली आहे आणि आता नांगर दुसऱ्या बांधामध्ये नांगरणीसाठी जात आहेत। हे बघा, हे दुसरं आहे, ही वरी आहे। वरीची देखील इथे पेरणी केली जाणार आहे। ते जे काय धान्य आहे ते घेऊन मामी जाते पेरणी करण्यासाठी। बघूया, चालू झाली आहे। आणि थोड्या वेळासाठी नांगर सोडलाय म्हणजे जे मामा आहेत नांगर धरतायत ते पाणी घेत आहेत आणि त्याच्यामुळे बैलांना पण थोडासा आराम देत आहेत आणि इथे मामी पेरणी करते। हे बघा, आणि इकडे मामा पाणी प्यायला गेलेत आणि इथे हे बघा कुदल्याच्या द्वारे, ह्याला कुदला बोलतात कोकणामध्ये, तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। कुदळ म्हणतात त्याला। तर त्याच्याद्वारे ढेकळा फोडण्याचं काम चालू आहे। ढेकळा फोडते। हे बघा मनमोहक दृश्य कोकणातलं, हिरवळच हिरवळ। एका बाजूला पावसाळी वातावरण तयार झालंय, ढग आलेत आणि हे हिरवळ दृश्य। आणि ते पाणी पितायत ही लोक, थोडा वेळ आराम करतायत। त्यांना विचारलं आपण किती वेळ जाईल आणखी, तर ते म्हणाले अर्धा दिवस अजून जाईल काम, कारण माणसं कमी आहेत ना। आता माणसं सध्या अशी परिस्थिती आहे की माणसं देखील मिळत नाही कामाला, कारण लोक कंटाळलेत। ऊन आणि मेहनत करायला लोक कंटाळलेत, कोण कामं करायला तयार नाही आहेत। तरी देखील हे जे की काही लोक असे आहेत जे अजूनपर्यंत
पारंपरिक जो नांगरणी आणि शेतीची कामं करतायत. हा बघा आशिष आहे इकडे. एखाद्या शेतकऱ्याचं आणि जो आपला बैल म्हणजे बळीराजा आहे त्याचं कशा पद्धतीने प्रेम असतं ते तुम्हाला मी दाखवतोय. आशिष दाखव यांना, प्रेक्षकांना आपल्या जे आहेत कोकणी बांधव त्यांना. हे बघा कसा बैलाचा पाय उचलतोय. आता जर हे जर दुसरा कोण करायला गेला असतं तर करणं शक्य नव्हतं. आणि आशिष तिसरा देखील पाय उचलतोय. हे जे प्रेम आहे ते बळीराजाचं दिसण्यात दिसेल तुम्हाला. देखील नांगरणीचा आनंद घेतोय. बघू शकता तुम्ही. मी पहिल्यांदाच ट्राय करतोय. याच्या अगोदर कधी असा प्रयत्न केला नव्हता, पण व्हिडिओसाठी का होईना पण मी प्रयत्न करतोय. जे कसबी शेतकरी असतात ना ते असे असतात. हे बघा, मी प्रयत्न करण्यासाठी गेलो होतो परंतु मला काय ते जमलं नाही. ह्यांनी आशिष याच्या अगोदर देखील शेती करतात ती लोक आणि नांगरणी करतात. घरचा नांगर असल्यामुळे त्याला सगळं जमतंय ते. क्रॉस पकड. चल ए मम्मा अरे 8 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 आम्ही सर्व दिसू काय? काय नाही 8 8 8 8 8 8 सर्व झाला हो एवढा कधी तू सांगा का म्हणून केला हो मग आज कुणाचे लागत
तर नांगरणीचं आता आजच्या दिवसाचं काम तरी पूर्ण झालंय आणि बैलांना सोडतोय आशिष, नांगर सोडतोय आजच्या दिवसाचं काम पूर्ण झाल्यामुळे. हे बघा कशा पद्धतीने बांधलेलं असतं ते. अरे 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 हे काय झालं? तर आता काम पूर्ण झालंय, आपण निघतोय. हे बघा पुढे नांगर घेऊन मामा आहेत, त्यांच्या पुढे बाकीचे आहेत आणि या गल्लीमधून बाहेर पडतोय, शेतामधून येतो आपण इकडे. हे बघा आता पोचतोय. आता आला तर रोज यायला पाहिजे. तुम्ही लावलेला आहे का जगला? नांगरणी झाल्यानंतर आशिषच्या घरी आलो. आशिषने बघा इथे कबूतर देखील पाळलेत. हे बघा त्यांनी उघडलेत आता कबूतर, एक 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 करून बाहेर येत आहेत. वा, हे बघा इकडे खूप सारे कबूतर आहेत. किती कबूतर आहेत बघा, जवळजवळ 15 पेक्षा पण जास्त कबूतर आहेत. एक कोंबडी, त्यातल्या त्यात कोंबडी पण आली मध्येच. हे बघा खूप जवळ आलं कबुतरांच्या, मस्त कबूतर आहेत इथे. आणि हा बघा नवीनच पाहुणा आलाय आशिषच्या घरी. आशिष बोलवते त्यांना कबुतरांना. मला पण बघायची होती कबूतर त्याची. मी आतापर्यंत एवढे दिवस आलो पण कधी असं माहिती नव्हतं कबूतर इथे त्यांनी बाळगलेत म्हणून. तर त्याला बोललो की दाखव म्हणून, तर त्यांनी आता बोलवलं एकेकाला. सगळे जमले तिकडे. बघा किती कबूतर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आशिष किती आहेत रे? 17 आहेत टोटल. 17 कबूतर आहेत. हे बघा आता आम्ही निघालोय वरच्या करोण्यामधून. बाय बाय, टाटा. हे बघा गावातून जस्ट बाहेर पडतोय. आज मस्त पावसाळ्याचं वातावरण तयार झालंय. काल पण संध्याकाळी पाऊस झाला होता. आता 2 दिवसात रेग्युलर पावसाला सुरुवात होईल अशी चिन्ह आहेत. तुम्हाला दाखवतो आता इकडचं जे की कोकणातलं जे सौंदर्य आणि हिरवळ काय असते ते. हे बघा, हा बघा नजारा, मनमोहक दृश्य बघायला मिळेल तुम्हाला.
आणि हा वरचा करोनाचा बस स्टॉप. आपण इथूनच मगाशी गेलो होतो आणि आता आपण घरी जातोय. जाऊ दे स्पीडला, फास्टच घ्यायचे आहे ना. आपल्या कोलमांडला गावापासून साधारण 3 किलोमीटर वरतीच हे गाव आहे वरचा गारिवडा. जास्त काय लांब नाहीये. हे बघा इथून पूर्ण जे पलीकडचं म्हणजेच रत्नागिरीमधलं जे गावं आहेत ते देखील दिसत आहेत इकडून. इथे कसं माहिती आहे का, हे रायगड आहे. रायगडचं हे शेवटचं टोक म्हणता येईल आपल्याला, कारण याच्यामध्ये जी सावित्री नदी आहे त्याच्या पलीकडच आपलं रत्नागिरी आहे. आणि आता हे दुसरं तुम्हाला थोडं आणखी व्हिज्युअल दाखवतो जिथून तुम्हाला क्लिअर समजेल. हे बघा, हे आहे बानकोट, जे की आपल्या कोलमांडल्याच्या तिथून दिसतोय. आपण आता कोलमांडला हद्दीमध्ये पोहोचलोय. आणि हे बघा, इथून जरा गाडी स्लो करा. हे बघा, ते तुम्हाला जे तिथे लाटा उसळल्या दिसतात ना, ते आहे हरिहरेश्वर. तिथेच आपलं जे की अरबी समुद्र इथे सुरुवात होते त्याची, आणि त्याची जी सावित्री नदीची सांगता तिथे होते. ते ठिकाण तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ते बघा, ते दुसरं ते मी आता झूम केलंय ना, ते आहे बानकोटचा किल्ला. आणि त्याच्या खाली सगळे जे घरं दिसत आहेत ते बानकोट गाव आहे. हा कोळीवाडा समोर दिसतोय आणि अतिशय सुंदर असं दृश्य आहे. एका बाजूला ऊन पडलंय आणि दुसऱ्या बाजूला पावसाळ्याचं वातावरण तयार झाल्यामुळे वेगळंच चित्र निर्माण झालंय. निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. हे बघा, तर चला पुढे आपण जाऊया आपल्या गावाकडे. आणि हे जे दिसतंय ना, हे आहे आपलं कोलमांडले गाव. अतिशय सुंदर असं दृश्य. ती दिसते उंच अशी दिसते, ती मस्जिद आहे आमच्या गावची. आणि तिथं आपण जे मागच्या वेळेला जे आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपल्या वीटभट्टीवरून एक व्हिडिओ आपण केली होती. ती बघा तिकडे जी दिसते ना, ती तुम्हाला दिसेल काय मला समजत नाही. हा टॉवर दिसतोय ना, तिथेच आपली वीटभट्टी आहे. आणि चला पुढे परत जाऊया, कंटिन्यू करूया. हे बघा, हे समुद्र बघा. हे जास्त असं अंतर नाहीये मधलं. तिथून जाण्यासाठी फेरीबोट सेवा देखील आहे रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओमधून तेवढं लक्षात लांबून येणार नाही, पण मी सविस्तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती. तर परत एकदा आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ. आता आपण पोचतोय, घराजवळ पोचतोय आपण. हे बघा, हे मैदान आहे आमचं कोलमांडला गावचं. आणि इथे देखील शेती, कोलमांडल्यामध्ये देखील शेतीची कामं चालू आहेत. पेरणी चालू आहे. हे बघा, इथे काही महिला पेरणी करतायत कुदलाच्या सहाय्याने. दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा, आणि इकडे यावर्षी पूर्ण शेती केलेली आहे. आणि आता आपण गावाजवळ पोचतोय, घराजवळ पोचतोय.
फायनली आपण पोहोचलो. मित्रांनो, आपण सकाळी गेलो होतो वरच्या गारवड्यामध्ये मामांच्या घरी. एक कामासाठी गेलो होतो, परंतु ते का आपल्याला घरी मिळालं नाही. आपण त्यांना शोधत शेतामध्ये गेलो. तर नुकताच शेतीची कामं चालू झालेत, पेरणी चालू आहे. सकाळीच पेरणीला ते गेले होते, तर तिथे आपलं ते भेटले आणि आपलं काम झालं आहे. आणि आता आपण घरी देखील आलो आहे. हे गेलो आहे तर बोललो की चला व्हिडिओ बनवूया आणि एक पेरणीचा व्हिडिओ आपण बनवला आहे. तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपला जी की कोकणामध्ये पेरणी कशी केली जाते ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. ते तुम्ही नक्की इतर जे की मुंबईला राहणारे जे आपले कोकणी बांधव आहेत जे की गावामध्ये येत नाही त्यांना ह्याचा आनंद घेऊ द्या. आणि त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टाटा.